विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल कुठल्याही क्षणी वाजू शकतं, मात्र यापूर्वीच महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचं पाहायला मिळतं आहे। कुठेतरी महायुतीत अजितदादांवर अन्याय होतोय का? जिथे बेरजेचं गणित व्हायला पाहिजे होतं तिथे आता वजाबाकी होते का, अशी चर्चा जोर धरू लागलेली आहे। काय सांगाल संजय शिरसाट जी आपल्यासोबत आहेत? शिरसाट साहेब, अजितदादांचं सर्व काही अलबेल नसल्याचं सांगितलं जातंय, महायुतीतनं ते एक्झिट होऊ शकतात असं देखील बोललं जातंय। का तुम्ही सर्वजण मिळून काय अजितदादांना टार्गेट करायचं ठरवलंय का? जो तो उठतो अजितदादा असे बोलले, अजितदादा इकडं पाहिले, अजितदादाने गुलाबी हे केलं, ह्या सर्व बातम्या असतात। हो, तसं काहीच नाही आहे। माहितीमध्ये अजितदादा आहेत, अजितदादा माहितीबरोबर राहतील आणि माहितीबरोबरच लढतील, असं एकदम ठरलेलं गणित आहे। आणि याच्या सर्व बोलणे या शिंदे साहेब असेल, देवेंद्र असेल, अजितदादा असेल, ते त्या लेवलवर करतात ना। परंतु काही कार्यकर्त्याला असं वाटतं की नाही नाही आपल्याला टार्गेट करतायत, काहींना वाटतं नाही नाही अजितदादा आपल्याबरोबर नको। हे तुम्हाला वाटून चालत नाही, पक्षाच्या नेत्याला वाटलं पाहिजे, पक्षाच्या नेत्याने ठरवलं पाहिजे। आणि जेव्हा पक्षाच्या नेत्याने भूमिका ही ठरवली की आपण माहिती म्हणून एकत्र लढणार आहोत, मग त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नसतं। म्हणून अजितदादाला कुठेही टार्गेट केले जात नाही किंवा अजितदादा माहितीतून बाहेर पडावे यासाठी काहीतरी व्यूह रचना रचली असं समजण्याचं काहीच कारण नाही। महायुतीतले अनेक नेते खासगी ते हेच म्हणत असतात की दादांच्या येण्याने काही फायदा झाला नाहीये, उलट तोटा होतोय। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत कुठेतरी जागा या त्यांना देखील द्यावे लागतील, तो देखील मोठा तोटा सहन करावा लागतोय असं देखील म्हणतायत। मग जेव्हा महायुती होते त्या टायमाला इतर पक्षाला काय आपण काय टाटा करणार आहोत का? जागा तर द्यावा लागेल ना। तो तुमच्या माहितीमध्ये आल्या कशासाठी? तुमचं भलं करायचं, त्यांचा पक्ष नाही वाढवायचा। म्हणून कोणीही असेल तर ज्याला त्याला आपला पक्ष वाढवायचा असतो, मग त्यांना जागा द्यावा लागतील। तुम्ही म्हणाल जागाच द्यायचे नाही, असं तर होणार नाही। परंतु हे जे काही बोलतात त्यांनासुद्धा माहिती आहे की माहितीमध्ये असल्यामुळं थोडा याचा फायदा थोडा त्याचा फायदा मिळून हे तिथलची सीट ही निवडून येते आणि त्याचा परिणाम आपल्याला सत्याकडे जाण्यामध्ये होतो। म्हणून कोणी काही जरी बोललं तर महायुतीमध्ये एकत्रपणे या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत। दुसरीकडे संभाजीनगरमध्ये जर आपण पाहिलं तर तिरंगा यात्रेला सुरुवात केलेली आहे। इम्तियाज जलील यांनी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, कुठेतरी शक्ती प्रदर्शन करू इच्छित आहेत। संभाजीनगर ते मुंबई अशी ही संपूर्ण तिरंगा यात्रा राहणार आहे। काय फरक वाटतो MIMच्या संदर्भातला, आपला काय वाटतं? तिरंगा यात्रा म्हणजे काय सर्व धर्म समभावाची यात्रा आहे का ती? त्याच्यात कोणी मराठी माणूस आहे, इतर समाजाची माणसं आहेत? त्यांनी त्या ओएसीचा आपली एक छाप महाराष्ट्रामध्ये जी लोकसभेला आपल्या पिछाडी झालेली आहे, ज्यांनी काँग्रेसची बी टीम म्हणून त्या MIMने काम केलं आहे, त्यांना आता स्वतःचं अस्तित्व जपायचं आहे। काय झालं? महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन त्यांचं काय झालं? लॉस झाला। आणि मग आता त्यांना असं वाटायला लागलं की नाही आपण बॅकवर गेलो तर उद्या आपलं अस्तित्व संपेल। समाजवादी पार्टीत जसं झालं ना तसं यांचं होईल। म्हणून आता ते सावधतेने पावलं टाकायचा प्रयत्न करतायत आणि हे दाखवतायत की मुस्लिमांनो एक व्हा। हा संदेश देण्यासाठी ती रॅली काढलेली, ती कुणाच्या विरोधात नाही आहे। त्यांना घेणं देणं नाही त्याच्याशी, त्यांना आपल्या राजकारणाशी घेणं देणं आहे। म्हणून तुम्ही आता ती रॅली बघा, रॅलीत ते चेहरे बघा आणि मग ठरवा की यांनी रॅली का काढली होती। दुसरीकडे मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रेला देखील शिवसेनेकडनं सुरुवात होत आहे। खेडोपाड्यात जाऊन या यात्रेचा प्रचार प्रसार केला जाणार आहे। शासकीय जे निर्णय घेण्यात आले त्याचा देखील प्रचार होणार आहे। किती फायदा होऊ शकतो या संदर्भात आपल्याला काय वाटतं? योजनेचा जो यावेळेला या सरकारने 2.5 वर्षामध्ये जेवढ्या काही योजना आणल्यात ना, ह्या प्रत्येक योजना ह्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे। GR काढला, योजना जाहीर केली, बेनिफिट किती लोकांनी घेतला याची काही आकडेवारी आहे की नाही आहे? मग ते आकडेवारी घेण्यासाठी आपल्याला सर्वसाधारण माणसाला विचारावं लागेल, तू कशात बसलास, कोणती स्कीम तू घेतलेली आहेस, महिला भगिनी असेल, तुम्ही ह्याच्यात गेलात का? हे सर्व त्यांना समजून सांगून त्या शासनाच्या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ त्यांना मिळाला पाहिजे। आणि दुसरीकडे धर्मजागरण म्हणजे हेच आहे। धर्म म्हणजे काय? आपली संस्कृती जपा, सक्षम व्हा, हेच जागरण आहे। आणि हा सर्व आम्ही गावखेडीत जाऊन सगळ्या जाती धर्माचे लोक असते त्यांना सर्वांना जागृत करून या सगळ्या योजनेचा फायदाही घेतला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम झालं पाहिजे, हा त्याचा मागचा उद्देश आहे। दुसरीकडे जरांगे पाटील यांचं उपोषण अजूनही सुरूच आहे। त्याकडे कसं पाहता? सरकारने आरक्षणाची घोषणा केली, मात्र अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाहीये असं पण देखील म्हटलं जातं। नाही,
एक तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या ज्या काही घोषणा केल्यात त्याची अंमलबजावणी करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. जे 40 वर्षात इतरांनी केलं नाही, मराठा समाजाला सगळ्यात जास्त फसवलं कोणी, तर हे शरद पवारांनी, ह्या काँग्रेसने, यांनी फसवलंय. आज जे बेरोजगार दिसत आहेत मराठा समाजामध्ये तरुण, यांना राजकारणाची नादी लावून खऱ्या आपल्याला त्यांना काय द्यायचंय याच्यापासून वंचित ठेवलं आणि म्हणून ती बेरोजगारी वाढली. आज मराठा समाजाचा तरुण का चिडतोय? त्याच्या हाताला काम पण नाही आहे, त्याला नोकरी मिळत नाही आहे, शेतीचा उद्योग तसा चालत नाही आहे, मग त्यांनी करायचं काय? आणि सगळं जर आरक्षण पाहिजे जर झालं असेल तर मग त्यांच्या मागण्याचा कोण विचार करणार आहे? पण शिंदे साहेबांनी ते काढलंय. त्यांना कुणबीचे सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज कॉलेजमध्ये जा तुम्ही, मुलींना आज शिक्षणामध्ये इतकी फीस कमी झाली की ज्याला 1.25 लाख भरावं लागत होते तो 10 आणि 12 हजार रुपयामध्ये ॲडमिशन घेतोय. म्हणजे हा फरक झालेला, हा सगळ्याला जाणवतोय. 10% आरक्षण दिलंय, सुप्रीम कोर्टात आजही टिकून आहे. विधानसभेमध्ये घेतलेलं आरक्षण टिकणार नाही, 2 दिवसामध्ये त्याच्यावर हे होईल ते होईल. काय झालं त्याचं? टिकवलंय ना आम्ही आजपर्यंत. हे करण्याचं काम करतो आणि याबरोबर एक समाजा म्हणून नाही तर इतर समाजाला सुद्धा तेवढंच कॉन्फिडन्स देतोय. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही म्हणजे नाही. म्हणून ओबीसी समाजही आमच्या बरोबर आहे. त्यांनाही माहिती की शिंदे साहेबांनी एकदा शब्द दिलाय, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. परंतु हे गैरसमज निर्माण करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत. कोण? आता कोण म्हणजे काय? हे महाविकास आघाडीचे लोक आहेत. हे गैरसमज कसे तयार होतील, यांच्यापासून लोक कसे दूर होतील, हा प्रयत्न करतायत. ते तर पेटवण्याचं काम करतायत. ते त्यांच्याकडे खरं तर उत्तर मागितलं पाहिजे. तुम्ही काय केलं? तुम्ही झोपले होते का? तुम्ही काय केलं यांच्यासाठी? एक तर गोष्ट दाखवा की बाकी सगळ्या समाजासाठी तुम्ही एक काम केलेलं. हे बोलायला यांच्याकडे नाही आहे. म्हणून हे पडद्यामागचे जे छुपे दुश्मनच्या भूमिकेमध्ये हे लोक आहेत, पडद्यामागून वार करणाऱ्याची अवलादही. आणि म्हणून समाज, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, त्यांना आमच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू एवढं मात्र निश्चित आहे. दुसरीकडे काल संजय राऊत असे म्हणालेले आहेत की एकूणच 4 राज्यांच्या निवडणुका या एकत्रित घेण्याला हरकत नव्हती, मात्र सरकार कुठेतरी निवडणुकांना घाबरत आहे आणि त्यामुळेच निवडणुका लांबणीवर चाललेल्या आहेत असं देखील ते म्हणत आहेत. त्याला काय अक्कल आहे का? त्याला काय बोलेल, कधी बोलेल, काय भरोसा आहे का? मग ते निवडणूक आयोगाला जाऊन सल्ला का दिला नाही? इतका विद्वानच आहेस ना, तिथे जाऊन सल्ला द्यायचा ना. घेतल्या निवडणुका, अशा का घेतल्या, तशा का घेतल्या? अरे तू सांगणार आहेस कोण? निवडणूक आयोग हा एक वेगळी संकल्पना आहे, त्यांना एक वेगळा अधिकार आहे, घटनात्मक दिलेले काही अधिकार आहेत. त्यांनी त्याचा वापर कसा करायचा तेही आम्ही सांगायचं का त्यांना? अमर्याद अधिकार आहेत निवडणूक आयुक्तांना. त्याचा वापर त्यांनी कसा करायचा ते त्यांनी ठरवायचं. निवडणुका कशा घ्यायच्या त्यांनी ठरवायचं. जेव्हा निवडणुकीची आचारसंहिता लागते त्या टायमाला देशाचा पंतप्रधान सुद्धा त्या आचारसंहितेमध्ये येतो. त्याला सुद्धा त्या पद्धतीने वागावं लागतं. ही ताकद त्या आयोगाची आहे. आणि त्याला तुम्हाला असं वाटतं की मातोश्रीतून निघणाऱ्या निर्णयासारखं निवडणूक आयोगाने निर्णय काढावे, तसं होणार नाही. दुसरीकडे आपलेच मित्र भरत गोगावले हे सध्या नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी तशी खदखद ही काल अंबरनाथमध्ये आपल्याच पक्षाच्या मेळाव्यात बोलून देखील दाखवली की मला आणि म्हणजे गोगावले आणि तुम्हाला मंत्रिपद मिळणार होतं, मात्र काही कारणास्तव ते राहिलं. मात्र त्याच्या मागची कारणं देखील त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर सिडकोचं अध्यक्षपद त्यांना हवं होतं, ते देखील न मिळाल्याने काल ती खदखद उघडपणे बाहेर आली. याकडे कसं पाहता? नाही, सिडकोचं अध्यक्षपद भरतने कधी मागितलं नव्हतं किंवा एस टी महामंडळाचंही मागितलं नव्हतं, आम्ही पण मागितलं नव्हतं. हे तेवढं सत्य आहे. भरतच काय, मी काय, आणखीन इतर जण असतील, हे आम्ही मंत्रिपदाच्या शर्यतीत जरी होतो, परंतु तुम्ही राजकीय जरी सगळे पाहिले तर ह्या राजकीय गणितामध्ये विस्तार या आठवड्यात होणार, विधानसभेपूर्वी होणार, याच्यानंतर होणार, अधिवेशनाच्या पूर्वी होणार, हे सगळ्या बातम्या तुम्ही पाहिलेल्या आहेत. निश्चित त्याचा थोडा त्रास होतो, जाणवतो. परंतु भरत नाराज आहे किंवा मी नाराज आहे, आम्हाला शिंदे साहेबांवर विश्वास आहे. आज भरत आता एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाचे सूत्र स्वीकारतोय. मी त्याला सकाळीच बोललो, काय रे बाबा काय झालं? आता मी ते असं बोललो होतो. आणि तो मन मोकळ्या मनाचा माणूस आहे, म्हणून तो भावनेच्या भरात एखाद्या गोष्ट सांगून जातो.
बोलता बोलता ते असंही म्हणून गेले की जर का तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली तर शिरसाट हे राजीनामा देणार होते, असं देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं. खरंच तुम्ही राजीनामा देणार होतात का मंत्रिपद न मिळाल्यामुळे? फक्त थोडक्यात एकच वाक्यात सांगतो, ज्या दिवशी पहिले 2 मंत्री झाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, त्यानंतर जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तर एवढी गोष्ट सत्य आहे, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मी राजीनामा देणार होतो. इथपर्यंत तो विषय आहे. का, कशासाठी, काय घडलं, या गोष्टीमध्ये आता जाण्यात उपयोग नाही. आणि शिंदेसाहेबांनी सुद्धा त्यांना माहिती आहे की योगदान करणाऱ्या माणसाला आपण काही देऊ शकलो नाही, म्हणून त्यांनी हे माझ्याकडून असं नको व्हायला की मी माझ्या माणसाला सांभाळूच शकलो नाही, म्हणून त्यांनी सुद्धा हे आता आम्हाला जे काही महामंडळावर जे वाटत आहेत हे सहज म्हणजे पण ही महामंडळं वाटायला देखील खूपच उशीर झाला. आता कुठेतरी मंत्रिपद देता आलं नाही म्हणून महामंडळ देऊन बोळवण केली जाते का निवडणुकीच्या तोंडावर, असा एक चर्चा आहे ही पण. नाही, आम्ही त्यांना बोलवून वगैरे समजत नाही. नसतं दिलं तरी आम्ही शिंदेसाहेबाचे आहोत, शिंदेसाहेबाबरोबरच राहू. आम्हाला या महामंडळामध्ये फार काही आता मोठं काहीतरी झालं होय, आता कशाला आमचे हात पोचलेत, असं काही नाही आहे. पुन्हा हाच एक प्रश्न उभा राहतो की मग त्या दोघांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर तुम्ही राजीनामा का देणार होतात? त्या दोघांनी नाही, विस्तारानंतर. ते काय त्याचं कारण आहे, सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये उघड करायच्या नसतात. योग्य वेळेला बोलू. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहिलं तर हे होते संजय शिरसाट. योग्य वेळ आल्यावर योग्य गोष्टी बोलू असं देखील त्यांनी सुतवाच केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.